now it is coming exactly right to the right of button 2. Clear? हे लक्षात आलं होतं प्रॉपरली सगळं? सो हे झाले कुठले ऍट्रिब्यूट्स तुमच्या बिलो झालं, लेफ्ट ऑफ झालं, राईट ऑफ झालं. आता समजा मला बटन 2 च्या लेफ्टला एखादा कॉम्पोनंट प्लेस करायचा असेल, राईट, इकडे बटन 4 जर मला ऍड करायचं असेल तर मी काय देऊ शकते? व्हाट आय कॅन सप्लाय हियर? I can supply that button 4. It should be the left of button 2. पण परत बघा, तुम्ही जर नुसतंच लेफ्ट ऑफ बटन 2 म्हणलं तर ते परत टॉप मोस्ट एजला जाईल, म्हणजे बटन 1 वरती ओव्हरराइड होईल. मग परत मला काय म्हणावं लागेल? बटन 1 च्या खाली बट बटन 2 च्या लेफ्टला. राईट? सो सपोज हियर if again I want to add another button, right? परत एक जो बटन तुम्ही ऍड करायला गेलात, button let us provide its id value @ +id /but4. okay, त्यानंतर ना provide its width, wrap content, height, wrap content, text as button 4. okay, and now what we are going to say? It should be below of button 1. म्हणून कसं लिहायचं? @id /but1 and it should be to the left of button 2, right? मग परत कसं लिहायचं? @id /but2. okay, so now see here whether your button 4 comes at its desired position. Yes, it is. Clear? आता जर समजा मला बटन 3 राईट मोस्ट एज पर्यंत जर मला स्ट्रेच करायचं असेल, देन व्हॉट आय कॅन से? बटन 3 च अलाइन पॅरेंट राईट इज इक्वल टू मला काय ठेवावं लागेल? ट्रू. क्लियर? बट आय कॅन कीप दॅट बटन 3 च अलाइन पॅरेंट राईट इज इक्वल टू ट्रू. If I'm going to supply this thing, then what will happen? Your button 3 will be stretched to up to the rightmost edge of your screen. Okay, try for this. Where is button 3? Here it is. Okay, the button 3 ला suppose मी परत काय दिलं? If suppose I'm going to supply align parent right is equal to true. Okay, now see here whether it is going to be stretched. Yes. राईट, आता बघा आपला कॉम्पोनंट काय झाला? स्ट्रेच झाला. ओके, अंडरस्टूड ऑल द ऍट्रिब्यूट्स नाव? लक्षात आले का ऍट्रिब्यूट्स? हॅव यू अंडरस्टूड द ऍट्रिब्यूट्स? Yes. Yes, ma'am. ओके, आता जसं बघा आपल्याला अलाइन पॅरेंट लेफ्ट, अलाइन पॅरेंट राईट, ठीक आहे, अलाइन पॅरेंट टॉप, अलाइन बॉटम, हे असे जसे ऍट्रिब्यूट्स आहेत तसेच फक्त अलाइन टॉप, अलाइन बॉटम, अलाइन लेफ्ट, अलाइन राईट आणि अलाइन बेस लाईन असे पण काही attributes आहेत. ठीक आहे, आता यांचं मिनिंग काय बघा? अलाइन टॉप म्हणजे काय? आता सपोज मला काय करायचंय? मॅम व्हॉइस कट होते. No, ma'am. No, means your network issue. मॅम मी नाही रे. हा, रिवाइंड कर. ठीक आहे, आता अलाइन पॅरेंट टॉप घेतलात तुम्ही. आता नुसतं अलाइन टॉप म्हणून पण एक हे असतं. ठीक आहे, आता नुसतं अलाइन टॉप, अलाइन बॉटम, अलाइन लेफ्ट, अलाइन राईट याचा अर्थ काय? नाउ आय वॉन्ट दॅट सपोज इफ आय एम ऍडिंग सम अनदर कॉम्पोनंट, सपोज आय एम टेकिंग वन टेक्स्ट व्ह्यू, मी जर आता एकदा टेक्स्ट व्ह्यू घेतला, ठीक आहे, तर मला काय म्हणायचं? सपोज की माझ्या टेक्स्ट व्ह्यूचा टॉप मोस्ट एज त्या
एखाद्या कंपोनेंटच्या टॉपमोस्ट एजला मॅच व्हायला पाहिजे. माझ्या कंपोनेंटचा टेक्स्ट व्ह्यूचा बॉटम एज ऑलरेडी ऍडेड कंपोनेंटच्या बॉटमस्ट एजला मॅच व्हायला पाहिजे. राईट. So at that time I can use your align top, align bottom, align left, align right, and align baseline. Okay. So now let us see its effect. त्याचा इफेक्ट आपण बघूयात म्हणजे तुम्हाला कळेल प्रॅक्टिकली. ओके. So now let us take one text view component. Okay. Suppose I'm taking one text view here. बटन 1 च्या नंतर ना घेते सपोज मी text view. Here I am going to supply the ID. Okay. @ plus ID / TV1. Okay. Then again I'm going to supply its width. Layout underscore width is equal to wrap content. Then layout underscore height is equal to wrap content. Okay. And then just I'm going to supply its text value as hello. Suppose असं काहीतरी मी टेक्स्ट सेट केलं. राईट. सो सी हिअर नाव इफ जर मी याला काहीच ऍट्रिब्यूट सेट नाही केलं तर बघा माझा टेक्स्ट व्ह्यू कुठं दिसतो. इट इज कमिंग ओव्हर युअर बटन 1. लक्षात घ्या रिलेटिव्ह लेआउट मध्ये जोपर्यंत तुम्ही त्याला एकतरी पोझिशन डिफाईन करत नाही तोपर्यंत तुमचा कॉम्पोनंट हा कंपल्सरी टॉपमोस्ट लेफ्ट एजलाच प्लेस होणार. राईट. सो तुम्हाला जर त्याचा प्रॉपर डिस्प्ले पाहिजे असेल तर तुम्हाला कंपल्सरी त्याची रिलेटिव्ह पोझिशन डिफाईन करावीच लागेल. राईट. नाउ व्हॉट आय ऍक्च्युअली वॉन्ट इज आय वॉन्ट माय टेक्स्ट व्ह्यू राईट टू द लेफ्ट ऑफ माय बटन 1. राईट. सो पहिल्यांदा त्याचा टू द लेफ्ट ऑफ ऍट्रिब्यूट सेट करा. सो सपोज नाउ आय एम गोइंग टू सेट माय टेक्स्ट व्ह्यूज ऍट्रिब्यूट टू लेफ्ट ऑफ. राईट. आता मला हे कोणाच्या लेफ्टला पाहिजे बरं. @ID / but1. I want text view to the left of button 1. So now see here how your text will look like. Just a minute. आपण फक्तच टू द लेफ्ट ऑफ देऊन नाही ना चालणार. याला आणखीन अलाइन पॅरेंट टॉप इज इक्वल टू ट्रू पण ठेवावं लागेल आपल्याला. ओके. सो प्रोव्हाइड अलाइन पॅरेंट टॉप इज इक्वल टू ट्रू. Just a minute. Where is the hello text view? Just a minute. I think something is going to be wrong here. See, इथे काय झालंय बघा जरा नीट. I think हा जो बटन 1 आहे ना तो आपला एकदम खाली जाऊन बसलाय. राईट. सो सर्क्युलर डिपेंडन्सी क्रिएट होतीये. बटन 1 हा टॉपमोस्ट पोझिशनला असायला पाहिजे. त्याला मी खाली घेतलं तर त्याचा ऍट्रिब्यूट कसा काय आयडेंटिफाय होईल ना. राईट. This is button 1. Okay. This is my text view. I'm saying that my text view should be to the left of button 1 and its align parent top is equal to true. Yes, it is correct. Now what is the problem then? Just a minute. I will close this activity main and then reopen it. Okay.
Just a minute. Circular dependencies cannot exist. In relative layout, exception details are logged in show view error. Error log. Wait, we will see what is our error log is there. Okay, just a minute. Hard coded string hello should use. Uh, let us see what is your error log is there. Okay, so see here it is showing that failed to load properties file for project. Okay. Message circular dependencies cannot exist in relative layout. For children. Just a minute. I will look here. We have defined button 1. Okay, then we have said that its align parent top is equal to true. What I have done. See, या button 1 मध्ये to the left of button 2 हे जे मला wait, this is a mistake. Now we will see. Yes, now it is gone. Button 1 दिसतोय, button 2, ठीक है, 3, 4, but the text view is still not appearing. Okay, so now let us see for your text view. Just a minute. Now I have provided button 1's align parent top is equal to true. Okay, then we have said that text view, it is at the red ID/tv1, then its text is hello, and we are saying that add this text view to the left of button 1, then it's again align parent top is equal to true. Then what's the issue? Why it is not displaying? Just a minute. Oh, how I can say to the left of shit. अरे आपण बटन 1 ऑलरेडी लेफ्ट मोस्टला आहे ना, आणि त्याच्या जर लेफ्टला आपण टेक्स्ट व्ह्यूला ऍड करा म्हणलं तर ते स्क्रीनच्या बियॉन्ड जाईल ना. मला टू द राईट ऑफ म्हणायला पाहिजे, बट मी मूर्खासारखं काय केलंय, टू द लेफ्ट ऑफ केलंय. सो त्याची विजिबिलिटी अल्टिमेटली मीच लॉस केली की नाही, राईट. सो आय नीड टू चेंज हिअर, इन्स्टेड ऑफ टू द लेफ्ट ऑफ आय नीड टू सप्लाय हिअर टू द राईट ऑफ. सॉरी फॉर दिस. Okay, now see for your text views visibility. Yes, now it is showing. ठीक आहे, ओके. होतं कधी कधी लक्षात येत नाही आपल्याला. सो आपण काय केलं, टेक्स्ट व्ह्यूला टू द राईट ऑफ बटन 1 ऍड केलं आणि त्याचा अलाइन पॅरेंट टॉप काय केलं आपण, ट्रू ठेवला, राईट. बट सी हिअर समटाइम्स व्हॉट हॅपनिंग इज माय दिस हॅलो स्ट्रिंग, राईट, हे माझं टेक्स्ट व्ह्यू खूप वरती दिसतंय, असं ते प्रॉपरली दिसतंय का, म्हणजे त्याचं टॉप मोस्ट एज आणि माझ्या बटन 1चा टॉप मोस्ट एज हे दोन्ही मॅच होतंय का, नाही ना, खालीवर दिसतात ना कंपोनंट्स, राईट. आता सपोज मला काय म्हणायचंय, बटन 1चा आणि माझ्या टेक्स्ट व्ह्यूचा टॉप मोस्ट एज हा एक्झॅक्टली सेम यायला पाहिजे, राईट. सो ऍट दॅट टाइम आय कॅन यूज अलाइन टॉप attribute.
ठीक आहे. अलाइन पॅरेंट टॉप सारखं फक्त कुठला ऍट्रिब्यूट असणार आहे? अलाइन टॉप. ओके, सो आय कॅन यूज दॅट थिंग. Suppose here I'm using align top is equal to, and then I'm going to supply here, just a minute, @id /but1. म्हणजे मी काय, मला काय म्हणायचंय, माझ्या या टेक्स्ट व्ह्यूचा टॉप मोस्ट एज आणि माझ्या बटनचा टॉप मोस्ट एज हे एका लेवलला ना. ओके, सो ऍट दॅट टाइम I can supply here align top is equal to the value. Now see here. आता बघा, माझा बटनचा टॉप मोस्ट एज आणि माझ्या याचा टॉप मोस्ट एज सेम आला. असं जर समजा आता मला बॉटम मोस्ट एज जर सेम आणायचं असेल, देन व्हॉट आय कॅन से हिअर, इन्स्टेड ऑफ अलाइन टॉप अँड नाव आय कॅन से हिअर अलाइन बॉटम. ओके, अलाइन बॉटम जर मी ट्रू म्हटलं तर आता काय होईल बघा. नाव सी हिअर, माय टेक्स्ट व्ह्यूज बॉटम मोस्ट एज अँड माय बटन्स बॉटम मोस्ट एज इज मेड सेम, राईट. पण त्यांचं एज, बॉटम एज जरी सेम झालं तरी आतला जो स्ट्रिंगचा डिस्प्ले आहे तो प्रॉपर आहे का? आता बघा, माझा जो काही हॅलो स्ट्रिंग आहे ती वरतीच दिसतीये. मला आता काय करायचंय, माझे बटन 1 ची स्ट्रिंग आणि हॅलो स्ट्रिंग म्हणजे टेक्स्ट व्ह्यू ची स्ट्रिंग हे मला एका लाईनला आणायचे. सो ऍट दॅट टाइम आय कॅन यूज बेसलाईन पॅरामीटर. Okay, instead of bottom, what I can use there, baseline. Okay, so here you can supply like this, align baseline is equal to @id /but1. Okay, so now see here. आता बघा काय झालं. आता माझी हॅलो स्ट्रिंग आणि ही बटन 1 ची स्ट्रिंग, ठीक आहे, झूम करून बघा तुम्ही नीट. आता मला या दोन्ही स्ट्रिंग्स एक्झॅक्टली एका लाईनला आलेल्या दिसतात, राईट. सो दिस इज विच ॲट्रिब्यूट, अलाइन बेसलाइन. ओके, सो आय होप सो यू पीपल हॅव गॉट ऑल द ॲट्रिब्यूट्स ऑफ रिलेटिव्ह लेआउट. लक्षात आलंय? आणि तो एरर कशामुळे येत होता ते पण लक्षात आलं का? हॅव यू अंडरस्टूड एरर्स? एक तर सर्क्युलर डिपेंडन्सी आपण क्रिएट करतो. आपण काय करतोय ऑलरेडी, सर्क्युलर डिपेंडन्सी इन द सेन्स त्याला काय म्हणायचं होतं की ऑलरेडी बटन माझा लेफ्ट मोस्ट एजला आहे आणि तुम्ही परत म्हणताय की त्याच्या लेफ्टला दुसरा कंपोनेंट ऍड करा. देन हाऊ इट इज पॉसिबल? इट इज गोइंग स्क्रीन एरिया, राईट. तर ते पॉसिबल आहे का? नाही, म्हणून तुम्हाला तो एरर होता. ओके, सो आय थिंक वी विल स्टॉप हिअर बिकॉज कोडिंग वाला रिलेटिव्ह लेआउट आता काही होणार नाही बिकॉज युअर टाइम इज फिनिश्ड नाउ. ओके, सो आय होप सो you have understood well the attributes. Okay, now do one thing. मी हे आत्ताचा केलेला एक प्रोग्राम तो मी तुम्हाला सप्लाय करेनच, ठीक आहे. प्लस नेटवरनं तुम्ही थोडंसं रिलेटिव्ह लेआउटचे काही इमेजेस सर्च करा गुगलवरती. ओके, आणि ते तुम्ही स्वतः क्रिएट करून बघा जमतं का. ओके, ठीक आहे, बिकॉज इट रिक्वायर्स सम प्रॅक्टिस. रिलेटिव्ह लेवलला थोडं प्रॅक्टिस लागते. जोपर्यंत फुल्ली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात नाही येत की नेमकं त्याच्या पोझिशन्स आपण कशा द्यायच्या. ओके, सो यू मे गेट कन्फ्युज मे बी. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हिअर अँड प्लीज डू द प्रॅक्टिस. आणि मी ऑलरेडी क्विज 1 आणि क्विज 2 रिलीज केलेला आहे, चॅप्टर 1 आणि 2 चा. अजून बऱ्याच जणांनी तो सॉल्व्ह नाही केला. प्लीज सॉल्व द क्विज. ओके, fine. So today we'll stop here. You can left now. If you're having any queries, you can ask. Is there any queries? No, ma'am. Okay, fine. So we'll stop here.